शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। खरं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून समाज बांधवांची इच्छा होती की दीपक भाऊ राज्यभर फिरता गाडी बदलली पाहिजे। आणि मागच्या काही दिवसांपासून एक परभणीचे आमचे अशोक भाऊ, जालन्याचे अशोक भाऊ, या दोन अशोक भाऊंनी थोडासा आग्रह धरला। सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं की गाडी बदलली पाहिजे। खरं म्हणजे ही माझी 6वी 4 व्हीलर, म्हणजे माझ्या घरातली 6वी 4 व्हीलर आहे। 10वं वाहन माझ्या घरातलं आहे। गाडी मी सुद्धा बदलू शकतो, परंतु राज्यभर फिरतो, समाजासाठी काम करतो, म्हणून समाज बांधवांची इच्छा होती गाडी बदलली पाहिजे। आणि 2 तारखेला गाडी फोडण्याची घटना घडली आणि या सर्वांनी अजून थोडासा जोर लावला। समाजाने काही पैसा उभा केला आणि ही गाडी या ठिकाणी घेतलेली आहे। तसंही माझ्या पैशाची गाडी होती तेव्हा सुद्धा मी सतत समाजासाठी राज्यभर फिरत होतो। आता गाडी समाजाने दिल्यामुळं माझ्यावरची जबाबदारी वाढलेली आहे। मी तसाही आता जास्त वेळ अजून समाजासाठी फिरणार आहे। यानंतर कोणाला काही बोलायचं असलं, अशोक भाऊ बोला, काय बोल। मागील काही दिवसापासून दीपक भाऊ बोराडे हे समाजासाठी लढताय आणि त्यांना एक सुरक्षित चांगली गाडी असावी म्हणून मी काही समाज बांधवाकडे आग्रह केला आणि लोकवर्गणीतून, समाजाच्या वर्गणीतून काही पैसे दीपक भाऊ बोराडे यांना दिले आणि ह्या वर्गणीतून, समाजाच्या वर्गणीतून दीपक भाऊला आज काही प्रमाणात पैसे देण्यात आलेले आहे आणि ते पैसे समाजासाठी दीपक भाऊ लावतात, ते काम आज समाजासाठी करतात म्हणून दिलेले आहे। आणि मी आज या प्रसंगी दीपक भाऊला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये धनगर समाज हा आपल्याला तळ हातारल्या फोडासारखा सांभाळणार आहे आणि तुम्हाला कुठेही काही गरज पडली तर आर्थिक गरज असेल, इथून पुढे या गाडीचं डिझेल सुद्धा समाज प्रत्येक जिल्ह्यात जाऊन समाज हा भरेल आणि तुम्ही फक्त काम करत राहा, तुम्ही लढत राहा। आम्ही 100% धनगर समाज या नात्याने तुमच्या सोबत 100% राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज हे आपले समाज बांधव दीपक भाऊ बोराडे खूप दिवसांनी आपल्या समाजासाठी काम करतात आणि आता या 2 महिन्यापूर्वी त्यांनी खूप टोकाचं पाऊल उचललं, म्हणजे समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या लेकरासाठी। कारण प्रत्येक समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं आणि आपलं ST आरक्षण अंमलबजावणी व्हावं याच्यासाठी आपले दीपक भाऊ बोराडे यांनी जालना जिल्ह्यात 16 दिवस उपोषण केलं। आणि ज्यावेळेस सगळे समाज बांधवांनी बघितलं की त्यांच्या शरीरात काय होतंय, आपण जर एक दिवस जर अन्न नाही खाल्लं तर आपल्याला अशा चक्रा येत्या, कुठेतरी पडू। पण ह्या दीपक भाऊ ना आपले लेकरा बाळाची, ना बायकोची, ना भावाची, ना आईची, कोणाची पर्वा न करता हे समाजासाठी लढा उभा केला। आणि 24 तारखेचा जो आपला मोर्चा निघाला होता त्या दिवशी आपले समाज बांधव एवढ्या संख्येनं तिथं उपस्थित राहिले आणि खरोखरच अशोक भाऊ असं वाटलं नव्हतं की आपला समाज खूप, म्हणजे दीपक भाऊच्या एक मेसेजवर एवढा समाज जमा होईल। पण या समाजाचं बी जेवढं बोललं तेवढं कौतुक आहे। आणि या समाजाने हे बघा, आता आपण कुठंतरी चांगलं काम करायला जातो, तिथं एखाद्या खेड्यात जायचं तर तिथं पांदीचा रस्ता असतो, तिथं काट्या कुपाट्या येतात, तर आपल्याला ते काढून जावं लागतं। एखादा काटा टोचतो, ते टोचलं तर काय फक्त काढून सहन करावं लागतं। तर अशा आपले दीपक भाऊ संघर्ष योद्धा हे समाज बांधवांनी मिळून सगळं हट्ट धरला आणि ही गाडी भाऊला घेऊन दिली। मी एवढंच बोलतो आणि थांबतो। आमचे सहकारी आणि ज्यांनी या धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा पुन्हा ठेवत ठेवला आणि या लढ्याला कुठेतरी आता यश अंतिम टप्प्यात आहे असे आपले दीपक भाऊ बोराडे यांना आज
लोकवर्गणीतून गाडी घेऊन दिली याचा मला खरं म्हणजे मनुष्य खूप मोठा आनंद झाला. याच्यामध्ये सर्वप्रथम मी समाज बांधवांचे मनापासून आभार करतो की त्यांनी अशा कठीण परिस्थितीत खरंच आता गाडीची दीपक भाऊला आम्ही एकदा बोलत असताना सुद्धा म्हटलं भाऊ गाडीची गरज आहे, पण काही गोष्टी घडल्यानंतरच काही गोष्टी घडत असतात. आणि माझं एवढंच सांगणं आहे की धनगर समाजावर कितीतरी हल्ल्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करत एवढंच या प्रसंगी म्हणजे आता एक प्रसंग नाही, पण आता धनगर समाज शांत बसणार नाही आणि दीपक भाऊच्या सोबत महाराष्ट्रभर आम्ही सगळे रांजबंधून येत्या 21 जानेवारीचा लढा यशस्वी करण्यासाठी या गाडीचं फार मोठं योगदान असेल एवढंच मी या प्रसंगी बोलतो. पुन्हा शुभेच्छा देतो. थांबतो. आजच्या या दीपक भाऊच्या दुसऱ्या लढ्यासाठी आपल्याला जी ताकद लागते, दीपक भाऊ पहिली ताकद आहे, कारण दीपक भाऊकडे पहिले 10 वाहन आहेत. त्यामुळे दीपक भाऊला 11 वाहन घेणं मला माहिती आहे, कारण मी जवळून दीपक भाऊ तो 11 वाहन घेणं दीपक भाऊसाठी काही मोठी गोष्ट नाही. परंतु समाजाचं काम करत असताना जेवणातला एक घास आणि दिवसातला 1 तास या उक्तीप्रमाणे समाजाने थोडी आर्थिक मदत करून दीपक भाऊला परत मोठी जिम्मेदारी टाकून यांना शेवटच्या लढ्यासाठी दीपक भाऊला सज्ज केलेलं आहे. आणि मातले साहेब म्हणल्याप्रमाणे बघा, कोणतेही काम करत असताना अडचणी येत असतात. चांगलं काम करत असताना चांगल्या माणसाला त्रास होतो, वाईट माणसाला त्रास होत नसतो. दीपक भाऊला याही पुढे अजून त्रास होईल, परंतु समाज हा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा असल्यामुळं त्यांचं काही कोणी वाकडे करू शकणार नाही. आज या समाजाने दिलेल्या योगदानाबद्दल मी समाजाचं आणि दीपक भाऊचं मनापासून स्वागत करतो आणि ते थांबतो. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. दीपक भाऊनी जो संघर्ष या महाराष्ट्रात उभा केला आहे, त्यांनी स्वतःचं रक्त आटवलं आणि जे संघर्ष ते आज करत आहे, आज फक्त समाजाच्या मुलाबाळासाठी, लेकराच्या भविष्यासाठी ते करतात. आणि त्यांचं वाहन अज्ञात व्यक्तीने फोडलं किंवा कोणी फोडून घेतलं, त्याचा तर आम्ही तीव्र शब्दात समाज म्हणून निषेध करतो. परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडून आणि समाज किती ताकदीनं त्यांच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी ही सर्व समाजाने केलेली एकजूट आणि फुलाची पाकळी प्रत्येकानं दिलेला सहभाग, यामुळे आज हे शक्य होऊ शकलं. त्यामुळे या सर्व समाज बांधवाचे मी मनस्वी आभार मानतो व दीपक भाऊला यापुढील संघर्षाच्या काळात ही वस्तू कामात येईल, ही गाडी कामात येईल आणि त्यांनी अजून हा संघर्ष असा पुढे चालू ठेवावा, समाजकार्य कायम त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. व त्यांच्या पुढे त्यांच्या सोबत त्यांच्या मागे आम्ही ताकदीने समाज म्हणून कायम उभा राहू हा शब्द या ठिकाणी जामखेड वासियाच्या वतीने, अंबड तालुक्याच्या वतीने देतो आणि आज त्यांना या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. येळकोट येळकोट. खऱ्या अर्थानं आज हा आनंदाचा एक क्षण म्हणायला हरकत नाही. दुःख संकट येत राहतात, परंतु समाज बांधवांनी राज्यभरातून ज्या पद्धतीनं धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम हा शेवटचा लढामधून हातामध्ये घेतला, एक ताकद राज्यभरातून उभी राहिली, ती ताकद आजही कायम आहे. आणि निश्चितपणे दिवसेंदिवस समाजाची जबाबदारी, समाजासाठी लढण्यासाठी एक ताकद वाढत चाललेली आहे आणि या ताकदीचा उपयोग समाजाच्या या लढ्याला बळकटी देण्यासाठी, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी होईल. सातत्यानं राज्यभर फिरत असताना प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, गावात गेल्यानंतर समाज बांधव जे भरभरून प्रेम देतात त्याचंच हे प्रतीक आहे. मी कायम या समाज बांधवांच्या ऋणामध्ये राहील आणि शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी समर्पित राहील. धन्यवाद. जय मल्हार. मग मामाश्री काय चालय?